राम राम मंडळी. तर बघू शकताय हे आपलं आहे शेळीपालन. बऱ्याच दिवस शेळ्यांचा व्हिडिओ बनवला होता. हे आपलं बारका पिल्लू होतं, हे मोठं झालं आहे आणि मी आता यांना वैरणीची कुट्टी टाकायला आलतो. तर बघू शकताय ह्याच्यामध्ये हे 2 सरडे पडलेत. त्यांना काही निघता येणार नाही बाहेर, कारण बॅरल मऊ असल्यामुळं त्यांना बाहेर निघायलाच येई नाही. बघू शकता नुसते पळत येत ते. बघू शकताय हे 2 सरडे आहेत. कदाचित वरती त्या वैरणीमध्ये ऊन आहे भरपूर, बाहेर ऊन थंडीला बसले असते, कदाचित खाली पडले असतील ते. तर आपण त्यांना बाहेर टाकूया. बराच वेळ झाला ते आतमध्ये. बघू शकताय तो गेला पळून. आता हा दुसरा आहे, हे आपण सेफ्टीला धरून आपण बाहेर टाकूया. तो पण गेला पळून. बघू शकताय दोन्ही पण पळून गेले. तर आपण यांना जी वैरणीची कुट्टी आहे ती कुट्टी टाकणार आहोत. ती अशी वैरण आतमध्ये बसल्यामुळे काय होतं, लेंड्या किंवा त्यांच्या पायानं असं बारकांची करडे आत उतरतात. त्याच्यातून असा थोडासा कचरा किंवा लेंड्याचा भुगा होतो आतमध्ये. ते असं थोडं साफ करून घ्यायचं. हे अशा पद्धतीनं आपण जी बाटूक आहे छोटी वैरण त्याची कुट्टी करून आणलेली आहे, आडकित्यावरती कापून आणलेली. ही टाकल्याच्या नंतर कसं पाणी जास्त चांगलं पाहिजे, व्यवस्थित पाणी पाहिजेत आणि एक टाईम सुका चारा पाहिजे दिवसातून शेळ्यांना. अशा पद्धतीनं सुका चारा टाकायचा. वैरण छोटी आहे, आपण त्याला बाटूक म्हणू शकतो. अशा पद्धतीनं 2 गव्हाणी आहेत. ही पत्र्याची गव्हाण आहे. ही एक आपली गावरान शेळी आहे आणि हे आपल्या शिरोई जातीच्यात. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.